रामकृष्ण हरी. नमस्कार मैत्रिणींनो. आपण देवपूजा करतो, दररोज नित्यनेमाने करतो. त्याच्यामध्ये दिवा लावण्याला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण अनेक प्रकारचे दिवे लावतो. कोणी तुपाचा दिवा लावतं, कोणी तिळाचा दिवा लावतं, कोणी साध्या तेलाचा दिवा लावतं, कोणी राईच्या तेलाचा दिवा लावतं. याचे वेगवेगळे फायदे आहेत, हे आपल्याला माहीतच आहे. पण आपण जर एका विशिष्ट प्रकारचा दिवा जर देवापाशी लावला तर आपल्याला काही अगणित फायदे आपल्याला मिळू शकतात. नामस्मरणाबरोबरच हा दिवा जर आपण देवापुढे लावला तर याचे आपल्याला आध्यात्मिक आणि शास्त्रीय सुद्धा फायदे होऊ शकतात. तर आपण एक स्वच्छ पितळेचा किंवा कोणताही चांदीचा असो, स्टीलचा असो, स्वच्छ दिवा पुसून धुवून घ्यायचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जर ह्याचे तिळाचे तेल टाका. तिळाच्या तेलामध्ये आपण 2 लवंगा, थोडासा भीमसेनी कापूर, 21 काळे तीळ, त्याच्यानंतर 7 किंवा 11 काळी मिरी, 2 लवंगा, 1 वेलची, थोडेसे तांदूळ, अक्षता ज्या पूर्ण असाव्यात अखंडित, आणि त्याच्यानंतर चिमूटभर हळद. ह्या वस्तू जर आपण त्या दिव्यामध्ये टाकल्या आणि असा दिवा जर आपण प्रज्वलित केला आणि तो देवासमोर किंवा आता आपल्या बाप्पा तर येणारच आहेत, त्यांच्यासमोर जर लावला तर घराचे स्वास्थ्य इतके मंगलमय होते आणि त्याचबरोबर आपले आरोग्य सुधारते. त्याचबरोबर लक्ष्मी स्थैर्य राहते. त्याचबरोबर आपण सगळे एकमेकांशी घरात प्रेमाने राहायला लागतो. खूप पॉझिटिव्ह गोष्टी घडतात याच्यामुळे. एकदा असा दिवा करून पहा. 21 दिवस, 41 दिवस असा रोज नित्यनेमाने असा दिवा लावून पहा, काय फरक पडतो ते. नक्कीच तुम्हाला काही पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळतील. धन्यवाद.